अंतरवली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरू आहे। उपोषणाला परवानगी नसतानाही जरांगे उपोषणावर ठाम आहेत। मनोज जरांगे चौथ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत। आमच्या मागण्या पूर्ण करा एवढीच आमची मागणी असल्याचं जरांगे पाटील म्हणतात। कारण नसताना उपोषणाला परवानगी नाकारली जाते असा जरांगेंचा आरोप आहे। सगळे सोयऱ्यांना आरक्षण दिलं जावं, सगळे सोयरे अधिसूचना लागू करावी, तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या प्रमुख मागणी करता जरांगे पुन्हा एकदा चौथ्यांदा उपोषणाला बसलेले आहेत। सरकारनं शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची आदेश काढलेला, ती अधिसूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे। त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मराठा आणि कुणबी एकचे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते, तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत। तोही कायदा तुम्ही पारित करू शकता। तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ, वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्या विनाकारण। एकाही मराठ्यांनी इकडं अंतरवालीकडे यायचं नाही। आपली उपजीविका ही शेतावर भागती, आपण त्याच्यावर वर्षभर जगतोय। आपल्या आधी पेरणी करायची, सगळे कामं करायचे आणि मग इकडे यायचे। मी आहे ना इकडे। आता मराठी एक आहेत का नाहीत हे उभ्या जगानं बघितलं। त्याच्यामुळे काही गर्दी करायची गरज नाही, एकजूट दाखायची गरज नाही। सगळ्याला आधी वाटत होतं मराठ्यांचं एकजुटीचं किंवा सभेचं रूपांतर मतात होणार नाही, त्याच्यामुळे ते झालेलं आहे। त्यामुळे इकडं आल्यानेच गर्दी एकजुटी असं थोडंच काही गरज नाही। कामं सोडून येऊ नका, मी एकटा पठ्ठ्या तुमचा मुलगा म्हणून इथं लढायला तयार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।